गावाचं नाव असतं तर मॅपवर तरी टाकलं असतं. तू हवा होतास यार बाबा, पण नाही. काहीही झालं तरी हे सगळं मला शोधायला लागणार आहे. मला बाबाला अजून त्रास द्यायचा नाहीये. ओ सरपंच, हे बघा ती पोरगी. तिला सांगितलं होतं गाव सोडून जा, तरी पण ते अजून इथंच आहे. असं? चला रे, चला चला बघूया सगळे. हो, कोण तुम्ही? हा, कोण तुम्ही? मी जुई भोळे. अहो पूर्ण ऐकून तरी घ्या ना सरपंच काय म्हणतात ते. तुम्ही शहरातली लोक आहे ना, अर्धवटच ऐकता आणि लईच घाईत असता. सॉरी. सॉरी काय सॉरी? तुम्ही कोण कुठले असाल ना, त्याने आम्हाला काय पण फरक पडत नाही. ऍक्च्युली ना मला एका गावात जायचंय आणि मला रस्ता माहित नाहीये. पण ज्या गावचा रस्ता माहित नाही त्या गावात जायचंच कशाला? तुम्हाला मगाशी म्हटलं ना की वेशीवरती कमान आहे, असं कुठलं गावच नाही आमच्या इथे म्हणून. आणि असलं तरी कशाला हवंय? पार्ट्या करायला? तुम्ही शहरातली लोक आहात ना, आमच्या गावाची नासाडी करायला येता. सगळा कचरा तुम्ही इथेच टाकून जाता. आम्ही काय माणसं नाही का? अहो सरपंच काका, तुम्ही खूपच बोलताय हो मला. ए, तू पोरगी आहेस ना म्हणून फक्त बोलतोय. पोरगा असतास ना तर आतापर्यंत आमच्या काट्या बोलल्या असत्या. अहो तुम्ही मला जसं समजताय ना तशी मी नाहीये. आणि या गावात येऊन पार्टी वगैरे करणारी मी नाहीये. मला फक्त ए, तुझ्या हातात काय आहे ते? काय आहे ते? ते काही नाहीये. सरपंच तुम्हाला बोललो ना ही शोधाशोध करणाऱ्यापैकी आहे म्हणून. तू त्या टोळीतली आहेस का, जे पहिल्यांदा येऊन गाव हेरतात आणि नंतर पोरं पळवतात ते? खरं बोल. बघू तुझ्या हातातला कागद बघू. सरपंच तो कागद घ्याने एकदाचा फाडून टाका, म्हणजे गप गुमान आपल्या घराकडे जाईल. ए, दे तो कागद इकडे. हो काका ऐका ना. गप्पा बस. यांनी हा नकाशा फाडला तर सगळेच मार्ग या नकाशाबरोबर संपतील. पकडा तिला. पकडा चला पळा. ए, तुम्ही कुठे चालला? चला वर्गात. ए थांब थांब. ए पकडा तिला पकडा. तुला टेन्शन कसं येत नाही? आपली मुलगी घरात चिठ्ठी लिहून दुसऱ्या ठिकाणी गेलीये, तिथे तिच्यासोबत कोणीही नाहीये, तू स्वस्थ कसा बसू शकतो? या अशा फेऱ्या मारल्यामुळे टेन्शन कमी होतं का? तू आता मला पुढचंच सांग काहीतरी. तुला कळतंय का जुई इच्छाधारी नागिण आहे? अगं ते मला न कळून कसं चालेल? त्याच्यामुळे तर चाललंय ना सगळं. कैलास, मला मला खरंच भीती वाटते की तिचं वास्तव जगासमोर आलं तर. तेच वास्तव लोकांच्या समोर येऊ नये म्हणून तर ती गेलीये ना त्याच्यावरचा मंत्र शोधायला. मला कळतंय ते. अमृता, तू जरा शांत होशील? मला तुझं आईचं मन कळतंय, पण मला तुझ्यातलं बाबाचं मन कळत नाहीये. आपली मुलगी घरात नसताना कुठला बाबा शांत बसू शकेल? मी शांत बसलोय याचं कारण माझ्या मुलीवर विश्वास आहे. म्हणजे ती लहान आहे पण प्रॉब्लेम कसे फेस करायचे हे तुला बरोबर कळतं. माझंच चुकलं. मी जुई आणि आलापच्या नात्याबद्दल अडून राहिले. पण मला काय माहिती की ही मुलगी असं काहीतरी पाऊल उचलेल. हा विचार आधी करायला हवा होता. कैलास प्लीज तिला फोन लावून बघ ना एकदा प्लीज. अगं फोन स्विच ऑफ आहे. हो ऑनच आहे. हो बाळा, फोन ऑन आहे. फोन कुणाचा? अंतराचा. अंतराच आहे. हाय सांगा तिला. आपलं हाय नंतर, आधी मैत्रिणींचं. जुई कुठे आहे? तोच विचार करतोय आम्ही. काय? अरे आम्हाला काय विचारतो जुई कुठे आहे? या हल्लीच्या मुलांचं काही सांगता येतं का? झटक्यात इकडे असतात, झटक्यात तिकडे असतात. नाही, तू बोलतोयस ते मला मान्य आहे, पण कसं आहे, अंतराला जुई बरोबर बोलायचंय. हॅलो अंतरा, थांबत थोडा वेळ, जुई येते. तुला सांगतो कैलास, या मुलीने ना माझं डोकं खाल्लंय. जुईला बाहेर बोलव ना. आत असेल तर बाहेर येईल ना. काय? जुई बाहेर गेली रे. बाहेर? हं?
हो बाहेर गेली. एवढ्या सकाळी सकाळी कुठे बाहेर गेलीये? तुला बोललो ना ती बाहेर गेली म्हणून. अरे बाहेर म्हणजे नेमकं कुठे? तिचा फोन लागत नाही म्हणून अंतराने मला फोन केलाय. ह्या मुलीने फोन का बंद करून ठेवलाय? फोन का बंद ठेवलाय तिने? फोन आला. अंतरा नंतर फोन कर, जुई बाहेर गेलीये. आला. वेळेवर फोन केलास रे बाळा. म्हणजे काय नाही तू बोल बोल. काका सकाळी तुम्ही असं का विचारलं की तू आणि जुई भेटणार होतात का? मी असं विचारलं कारण जुई बोलली होती मला. नाही पण जुई मला याबद्दल काहीच बोलली नाही. म्हणून आमचं बोलणंही झालं नाही. सकाळपासून तिचा फोनही स्विच ऑफ लागतोय. कुठे गेली ती? दोन्ही परीक्षांना सेम प्रश्न आहे. अरे जुई प्रीस्कूलला गेलीये. अरे पण प्री स्कूलला तो सुट्टी आहे ना. अरे प्रायव्हेट ट्युशन चालतात तिचे. हो का? आता या काचं उत्तर मला माहिती नाही रे बाळा. आला. नाही काका मी प्रश्न नाही विचारला. मी म्हंटल हो का असं. हो का? हा हे असंच. बरं ठीक आहे. ती आली की मी तुला फोन करायला सांगतो. हा ओके काका पण आठवणीने सांगा. ठेवतो मी. बाय. कळलं जुई कुठे आहे? हो कळलं. चल येतो मी. ओके. कैलास हं? जुई आली की सांगा. नाही अंतराला तिच्याशी बोलायचं आहे ना. चल. उद्या हा एक काम करतो. जुई घरी आली की बाकी सगळं बाजूला ठेवून आधी तिला तुझ्याच घरी यायला सांगतो. हा तसंही चालेल. सारख्याचं नावाची काही गोष्ट कळते का याला? तसंही चालेल म्हणतोय. बघ ना प्रश्न विचारून नाकी नऊ आणले माझ्या. अजून येतील. म्हणजे कैलास तू दिलेल्या उत्तरांनी पद्या भाऊजींचं समाधान झालेलं नाहीये. त्यांच्या डोळ्यात बघितलं मी. संशय जाणवला की घरात काहीतरी गडबड आहे म्हणून. कैलास हे बघ जुई कुठे आहे हे लवकरात लवकर शोधलं पाहिजे. नाहीतर सगळं लपवणं कठीण जाईल. हे बघ आता जुई स्वतःहून आपल्याला कॉन्टॅक्ट करत नाही तोपर्यंत आपण काहीही करू शकत नाही. आवडलं का घर? हो ताई खूप मस्त आहे. मग या घरात राहायला आवडेल ना? हो आवडेल ना. मी सांगते तशी वागलीस ना तर या घरची सून बनून कायमस्वरूपी या घरात राहशील. फक्त मी हे हिला आधी सांगायला नको, नाहीतर कुणासमोर तरी बोलायची ही. कोमल हा ताई बोला ना. आता तू या घरात आली आहेस त्यामुळे या घरात सगळ्यांना मदत कर, कामं कर. कुणाला काय हवं नको ते सगळं बघ. चांगले चांगले पदार्थ कर. तुला जेवण चांगलं बनवता येतं ना? हो ताई आणि नवीन माणसांना मला जेवण बनवून द्यायला आवडेल. मग ती नवीन माणसं आपली शिकर. हो ताई तुम्ही जसं म्हणाल तसं करते मी. आणि तुला काय हवं नको ते तू मला सांग, मी तुला ते देत जाईल. बर. फक्त मी सांगते तसंच वा. आणि हा मामाला कोणी काही बोललं नाही पाहिजे. हा आणि माझ्या प्राजक्ता ताईंना सुद्धा. आपला आलाप आहे ना, आलाप. हा त्याला चांगले चांगले पदार्थ करून खायला दे. त्याच्याशी बोलायला जा. म्हणजे तो वयाने मोठा असेल तुझ्यापेक्षा पण तू बोल त्याच्याशी. बर. त्याच्याशी मैत्री कर. हो ताई तुम्ही जसं म्हणाल तसं. तू घे आवरून, आम्ही सगळे बाहेर आहोत. ये बाहेर. हो मी लगेच आवरते आणि येते. हो. आणि तू कसलंच टेन्शन घेऊ नकोस, मी आहे सोबत. हो. लागला फोन? मी कधीपासून तुला फोन करतोय तू. हॅलो. तिने फोनवर बोलायला एक बाई ठेवली. ती कधीपासून बोलते की आप जिस नंबर पे कॉल कर रहे वो स्विच ऑफ है. ही मस्करी करायची वेळ. ही मस्करी करायची वेळ का?
घे. एक तर तिने फोन का बंद ठेवला ते कळत नाही मला. मस्करी करतोय. दादा 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 काका काय म्हणाले होते? तिने फोन बंद का ठेवलाय याच्यापेक्षा तिला फोन बंद ठेवावा लागत असेल हा विचार कर ना. हा म्हणजे असू शकत. अरे पण एक मेसेज तरी करू शकते ती. अरे कमॉन यार दादा, ती कामात असेल. फ्री झाली की पहिला कॉल ती तुला कर. आणि नाही केलं तर तू करत राहा. दुसरा ऑप्शन आहे आपल्याकडे. अहो मी आत येऊ? हा या ना. चहा नाही. चहा चहा. हा थँक्यू. ताईंनी सांगितलंय की आलापसाठी घेऊन जा म्हणून. ठेव ना. आय मीन ठेवा प्लीज. घ्या ना. आलं घातलंय हा, तुम्हाला आवडतं म्हणून. हे तुम्हाला कोणी सांगितलं? हे पण ताईंनीच सांगितलं. ताईने असं नाही सांगितलं की उद्यासाठी पण एक चहा घेऊन जा? नाही. आलं लक्षात. काय? नाही काय नाही, ते आपलं चहाचं ते आलापसाठी चहा. चहात आलं सगळं लक्षात आलं. आला. तुम्ही प्या ना चहा आणि सांगा ना कसा झालाय तो. हो पितो आणि सांगतो. तुझा आय मीन तुम्ही जा ना. म्हणजे बर पण आठवणीने प्या हा. हो हो. टॉवेल गुंडाळलाय म्हणून एवढे काय लाजताय? आमच्याकडे लोक असेच लुंगी गुंडाळून फिरतात. अहो नाही घ्या चहा घ्या. अरे दाद्या लक्षात येते का काही? काय? काय नाही सो. अरे बोल ना. थांब. आधी माझ्या जे लक्षात आलंय ना ते करेक्ट आहे की नाही ते कन्फर्म करतो आणि मग सांगतो. बघ तुझं काय ते तू बघ. मी रेडी होऊन प्री स्कूलला जातो आणि जुईला भेटतो. ठीक आहे. आल्याचा चहा. पकडा तिला पकडा. पकडा रे पकडा तिला पटकन. पळा रे पकडा तिला. मावशी ती पोरगी आली ती कुठे गेली? ए चल आपली पकडायला. गेली कुठे? पळा.
हातावर खवले का चमकतायत? मिठाची पिशवी तर चालली नसेल ना? नाही, अंगावर तर कुठेच मीठ दिसत नाहीये आणि बघायला गेलं तर जवळपास गरम वस्तू सुद्धा नाहीये. मग खवले का चमकतायत? म्हणजे मी जी कमान शोधतेय ती कुठली तरी बांधलेली कमान नसून निसर्गाने तयार केलेली कमान आहे. आणि ज्याप्रमाणे हा नकाशा चमकतोय त्याप्रमाणे मला ज्या कमानी खालून ज्या गावात यायचं होतं ते हेच गाव आहे बहुतेक. येस, निदान गावाचा मार्ग तरी मिळाला. आला तू? काका ये. तो काका आय एम रिअली सॉरी. मी न सांगता आलो, पण ठीक आहे रे. सांगून आला असतास तर बरं झालं असतं असं वाटतं ना. काका सुई कुठे आहे? प्रिस्कूल नाही नाही काका, मी प्रिस्कूलला जाऊन आलो, तिथे नाहीये ती. कसलं काय? सुटलं? प्रिस्कूल सुटलं असेल, तिथून ती वेगळ्या ट्युशनला गेली असेल असं वाटतं. नाही नाही काका, मी प्रिस्कूलला गेलो होतो, तिकडे आज कुठलंच प्रायव्हेट ट्युशन नाहीये. आता दुसरं काहीतरी सांगावं लागेल. काय? अरे काय होतं आला की म्हणजे ती प्रिस्कूल सुटल्यानंतर तिचं एक वेगळ्या ट्युशनला जायचं ठरलं होतं, एक प्रायव्हेट ट्युशन आहे. तर मला वाटतं ती तिकडे गेली आणि ते सुरू झालंय, त्यामुळे. अच्छा, पण काका तिचा मोबाईल पण स्विच ऑफ येतोय, असं का? असं का? ऐक ना आला, जुई घरी आली किंवा तिचा फोन आला तर मी सांगेन. मला कॉल करायला सांगा. हा बरोबर. पण ही मुलगी मोबाईल स्विच ऑफ करून का बसली? आता या प्रश्नाचं उत्तर ती आल्याशिवाय कळणार नाही. पण आला, मला वाटतं तू आता फार वेळ इथं थांबून आहेस म्हणजे प्रश्न वाढतील त्यामुळे. म्हणजे या आधी तू आलास की तुला काय हवं नको हे विचारलं जायचं ना. आणि आता बघ, पाणी फक्त ते माझ्याकडे. यावरून जरा अंदाज लाव. हो, माझं इथे येणं काकूंना आवडलेलं नाही हे कळतंय मला. आधीच युद्धजन्य परिस्थिती आहे, त्याच्यात पुन्हा आणीबाणी नको. त्यामुळे प्लीज. नाही काका, नो इश्यूज. फक्त जुई आली ना की तिला कॉल करायला सांग. हो हो, थँक्यू काका. आला ते पाणी. थँक्यू काका. सॉरी सॉरी, माझ्या लक्षात नाही आलं ते. सॉरी. काय आला? कसा आहेस? अरे पध्या काका, मी बरं आहे, तुम्ही कसे आहात? मी विचारात आहे. काय? तुझ्या विचारात. माझ्या?
नाही म्हणजे मी बरा आहे असं म्हणतोस आणि दुसऱ्याच्याच बाईकवर बसतोस. ते ऍक्च्युली लक्षात नाही आलं माझ्या. ऍक्च्युली साखरपुड्याच्या दिवशी जे काही घडलं त्याच्यामुळे तुझं कशातच लक्ष लागत नसेल ना. पण खरं सांगू, हीच वेळ आहे. तू आणि जुईने सोबत राहायला हवं. अहो काका, सोबत राहायला ती भेटायला तर हवी. तिचा फोन पण लागत नाही. ऍक्च्युली गोष्ट सांगू का तुला? काय? आज सकाळपासूनच ना मला कैलासच्या घरी काहीतरी गडबड जाणवते. म्हणजे सकाळी अमृता वहिनी आमच्या घरी जुई आहे का ते शोधायला आल्या हा. होत्या. नंतर म्हणाले ती आहे. मग अंतराला जुईशी बोलायचं होतं म्हणून मी माझा फोन घेऊन कैलासच्या घरी गेलो तर तिकडे जुई प्री स्कूलला गेली असं मला सांगण्यात आलं. पण प्री स्कूल तर बंद आहे. तिकडे कुठलंच ट्युशन चालू नाहीये. मला ना वेगळंच इंट्युशन होते. म्हणजे कैलास काही प्रॉब्लेम मध्ये तर नसेल ना रे? किंवा जुई. कारण सकाळीच काकांचा कॉल आला होता. ते म्हणत होते की तू आणि जुई भेटणार आहात म्हणून. पण जुईचा कॉल पण लागत नाहीये. मग चल आपण डायरेक्ट कैलासकडे जाऊन त्याला विचारूया. ऍक्च्युली. आणि टाइम घालवण्यात काही पॉइंट पण नाही. चला काका. चल हे ठेवा, मी नेतो नंतर. आला तू पुन्हा? आणि मी सुद्धा. अरे देवा,